हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे DCA ज्ञानदीप करिअर अकॅडमी. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघतो की येणाऱ्या सोमवारी 10वीचा मॅथमॅटिक्स पार्ट 2चा पेपर आहे. तर आपल्याला त्यामध्ये कोणते प्रश्न येऊ शकतात, तर त्या प्रश्नाच्या ज्या संभाव्यता आहे त्या आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला जो काही सिमिलॅरिटी नावाचा लेसन आहे, मग सिमिलॅरिटी नावाच्या लेसनमध्ये काय येऊ शकतं. आता याच्यामध्ये बघा की काही महत्त्वाचे पॉईंट्स दिलेले, रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रँगल्स, त्यानंतर बेसिक प्रोफेशनलिटी थेरम असेल. मग हे ज्या थेरम आहे मग काय काय येऊ शकतं ते आपण बघणार आहोत. तर बघा या ठिकाणी जो काही प्रश्न आहे, हे सोडवलेले जे ॲक्टिव्हिटी या ठिकाणी दिलेली मित्रांनो, ही 1 नंबर, 2 नंबर आणि 3 नंबर, या तिन्ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला घ्यायच्या आहे. बघा या तिन्ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला येणार आहे आणि या ठिकाणी म्हणजेच याच्यातली कोणती तरी येऊ शकते. मग आता पुढे जर गेलो आपण, आणखी आपल्याला काय येऊ शकतं. मग आता या ठिकाणी सोडवलेलं इक्वेशन आहे बाळांनो, ते तर नाही, पण या ठिकाणी प्रॅक्टिस सेट जो आहे, या प्रॅक्टिस सेटमध्ये पहिला प्रश्न या टाईपचा प्रश्न येऊ शकतो आणि आणखी कोणता प्रश्न असा येऊ शकतो तेही तुम्हाला सांगणार आहे. मग बघा की त्यानंतर जो काही या ठिकाणी हा 5वा प्रश्न आहे, हा 5वा प्रश्नाच्या टाईपमध्ये प्रश्न येऊ शकतो आणि येतोच तो पण त्या ठिकाणी IMP VIP करून ठेवायचा आहे मित्रांनो. त्यानंतर आपण पुढे गेलो तर या ठिकाणी जो काही बेसिक प्रॉपर्टी थेरम जे आहे हे येणार आहे पण याच्यावरती प्रश्न येतील मित्रांनो. मग कोणते येऊ शकता, तर या ठिकाणी जो काही आपण प्रश्न बघणार आहोत, आता हा प्रूव्ह दॅटचा प्रश्न आहे बघा. एक 3 पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सल, हे जे आहे या टाईपचा प्रश्न येऊ शकतो. यालाही थोडंसं तुम्ही त्या ठिकाणी हा थेरम अभ्यास करायचा आहे. त्याच्या पुढे गेल्यानंतर या ठिकाणी आपल्याला जे दिलेलं आहे सॉल्व इक्वेशन आहे, सॉल्व इक्वेशनमध्ये हा इक्वेशन त्या ठिकाणी करून ठेवायचा आहे. पुढे आपण गेल्यानंतर जे काही आता जो प्रश्न आहे येणारच आहे. मग येणारच म्हणजे काय, हा प्रश्न जो असतो बघा, अँगल बायसेक्टर थेरम, हा एका मार्काला येऊ शकतो, बरोबर आहे की नाही. पण हेच येतील असं नाही, याच्यापैकी दुसरे येतील. जसं मॅथ पार्ट 1ला मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रश्न जो काही मी तुम्हाला सांगितलं होतं की तो अल्फा बीटाचा प्रश्न आहे, प्रॅक्टिस सेट 2.3, तो येणार नाही, पण त्या टाईपचे प्रश्न येऊ शकतात असं मी तुम्हाला बोललो होतो. तसंच या ठिकाणी होतं आहे. पुढे जाऊया आपण, आणखी कोणता प्रश्न याच्यामध्ये IMP आहे तोही बघूया. तर याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी हा जो काही 10 नंबरची ॲक्टिव्हिटी आहे, ही 10 नंबरची ॲक्टिव्हिटी या ठिकाणी करून ठेवायची, कारण की ही ॲक्टिव्हिटी येऊ शकते. आणि आणखी याच्यामध्ये जो प्रश्न आहे, तर तो प्रश्न म्हणजेच हा जो प्रश्न आहे 4 नंबरचा, हा 4 नंबरचा प्रश्न तुम्हाला करायचा आहे. तसंच आपण पुढे जाऊया. आता पुढे गेल्यानंतर जसं आपण पुढे जातोय, तर पुढे या ठिकाणी आता सॉल्व इक्वेशन आहे. सॉल्व इक्वेशनमध्ये तुम्हाला टेस्ट दिलेले आहे. SS टेस्ट असेल, या त्यानंतर AA टेस्ट असेल. मग त्याच्यानुसार तुम्हाला प्रूव्ह करायचे. पण याच्यामध्ये प्रश्न जे असेल, 1 नंबरचा प्रश्न या ठिकाणी हायलाईट करून घ्या. मग 1 नंबरचा प्रश्न या टाईपचा प्रश्न येऊ शकतो मित्रांनो. आपण आणखी त्या ठिकाणी जर खाली गेलो, तर आपल्याला जो काही प्रूव्ह दॅटमध्ये हा जो प्रश्न आहे, हा एक प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी येऊ शकतो, तोही त्या ठिकाणी करून ठेवायचा आहे. आणि ही जे काही प्रूव्ह दॅट आहे, हा एक प्रूव्ह दॅटचा 8 नंबरचा बघायचा आहे बाळांनो. तर पुढे पुढे आपण गेलो, तर त्या ठिकाणी जाऊया आपण. आता जो काही आपला पुढचा प्रॅक्टिस सेट आहे, या प्रॅक्टिस सेटमध्ये या टाईपचे जो काही प्रश्न असतात, या टाईपचे प्रश्न येतात. आता हाच येईल असं नाही, पण या टाईपचा 100% प्रश्न असणार आहे, या टाईपचा असणार आहे, कारण की हे एका मार्काला असणार आहे. हा एक प्रश्न, या टाईपचे प्रश्न तुम्हाला एका मार्काला येणार आहे. त्यानंतर 4 नंबरचा प्रश्न, याला थोडंसं हायलाईट करून ठेवा, कारण की हा 4 नंबरचा प्रश्न येऊ शकतो. पुढे जर गेलो आपण, तर या ठिकाणी ही 7 नंबरची ॲक्टिव्हिटी आहे, ही ॲक्टिव्हिटी तुम्ही करूनच ठेवायची आहे. तसं आपण जसं पुढे जाऊया. पुढे गेल्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी जो काही ही एक ॲक्टिव्हिटी दिसती बाळांनो तुम्हाला 12 नंबरची, ही एक 12 नंबरची ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी तुम्ही प्रिपेअर करायची आहे. पुढे जाऊया. आता पायथागोरस थेरम. मग पायथागोरस थेरममध्ये काय येऊ शकतं, पायथागोरस थेरम तर जे काही पायथागोरस थेरम आहे हे लर्नच करून ठेवा आणि या ठिकाणी याला प्रूव्ह करता आलं पाहिजे तुम्हाला. त्यानंतर जे काही ट्रिपलेट असतात बाळांनो, काय ट्रिपलेट 100% एका मार्काला येणार, म्हणजे ट्रिपलेट कसे आहे ते तुम्ही अभ्यासा, ते ट्रिपलेट तुम्हाला येणारच आहे.
तसं पुढे गेलो आपण. आता याच्यामध्ये जे काही प्रश्न आहे या ठिकाणी कोणकोणते प्रश्न आपल्याला येऊ शकतात तेही आपण बघणार आहोत. तर आता सॉल्व इक्वेशन तुम्हाला दिलेले आहे. जॉमेट्रिक मीन थेरम, काय जॉमेट्रिक मीन थेरम तुम्हाला येऊ शकतं, त्याचाही तुम्हाला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर पुढे जाऊया आपण. जॉमेट्रिक मीनच्या पुढे गेल्यानंतर आता प्रॅक्टिस सेटकडे मी वळतो. प्रॅक्टिस सेटमध्ये बघा या ठिकाणी 1 नंबरचा जो प्रश्न आहे कोणता, हा जो काही पूर्ण प्रश्न आहे हा जो काही 1 नंबरचा प्रश्न तुम्हाला दिसतोय तुमच्या स्क्रीनवर, हा 1 नंबरचा प्रश्न पूर्ण तुम्हाला करायचा आहे, कारण की हा 1 नंबरचा प्रश्न येऊ शकतो. आणखी आपण जर बघितलं तर या ठिकाणी हे पायथागोरस थेरम मी तुम्हाला सांगितलं येणार आहे. आणि पुढे गेल्यानंतर या ठिकाणी 30, 60, 90, आता काय 30, 60, 90ची एक प्रॉपर्टी येऊ शकते, किंवा ही जर नाही आली तर तुम्हाला 100%, 45, 45, 90ची प्रॉपर्टी येऊ शकते. त्यानंतर आणखी कोणता प्रश्न करायचा आहे तर 7वा प्रश्न करा, 6वा प्रश्न करा. 6वा प्रश्न हा 100% येतोच, चेंज होऊन येईल पण 100% येणार. तिथे दिले फाइंड द साइड ऑफ पेरिमीटर ऑफ स्क्वेअर हुज डायगोनल 10 येईल, 20 येईल, पण तो प्रश्न येणारच आहे. त्यानंतर जसं जसं आपण पुढे जाणार आहोत तसं तसं त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय की आता पुढचा जो काही प्रॅक्टिस सेट आहे या प्रॅक्टिस सेटमध्ये बघा अपोलनियसचं थेरम महत्त्वाचं काय आहे. अपोलनियसचं थेरम हा सोडवलेला प्रश्न करून ठेवा बाळांनो, सोडवलेला प्रश्न करून ठेवा, त्याचा फायदा तुम्हाला होणार. मग आणखी कोणता फायदा होऊ शकतो, सोडवलेला प्रश्न करून ठेवा. त्यानंतर जे काही प्रॅक्टिस सेट आहे प्रॅक्टिस सेटमध्ये 1 नंबरचा आणि हा 3 नंबरचा प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी करायचा आहे. यापैकीच प्रश्न येणार. अपोलनियसचं थेरम 100% येणारच बाळांनो. आता प्रॉब्लेम सेटमध्ये हे जे काही ऑब्जेक्टिव्ह आहे ऑब्जेक्टिव्ह सर्वच तुम्हाला करायचे आहे. आणि ऑब्जेक्टिव्ह बघा जसं की मॅथ पार्ट 1ला प्रॉब्लेम सेटमधले प्रश्न आले तसे याला बी त्या ठिकाणी प्रॉब्लेम सेटमधले प्रश्न येऊ शकता. या ठिकाणी हा जो काय आहे प्रूव्ह दॅटचा प्रश्न घ्या, तो त्या ठिकाणी तुम्ही करून ठेवा. म्हणजेच जे जे प्रश्न मी हायलाईट करतोय ते प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी प्रिपेअर करायचे. त्यानंतर हे 2 जे प्रश्न आहे 17 आणि 18 नंबरचा यालाही त्या ठिकाणी तुम्हाला प्रिपेअर करायचं, कारण की दोन्ही प्रश्न त्या ठिकाणी अपोलनियसचं थेरमच आहे आणि ते अपोलनियसचं थेरमही सुद्धा तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. तसंच आपण पुढे गेलो तर पुढे काय आहे, पुढे आपण जाऊया सर्कलमध्ये. आता सर्कलमध्ये बघा की या ठिकाणी काही महत्त्वाचे प्रश्न असतात, कारण की ते येतातच. काय सर्कलचे जे काही प्रश्न आहे ते येतातच. मग कोणते प्रश्न आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. मग आता या ठिकाणी टचिंग सर्कल तुम्हाला इंटरनली असेल एक्सटर्नली असेल ते प्रश्न 100% येणार बाळांनो. मग आता ते येणार म्हणजे पण मग कोणते तेही आपल्याला बघावे लागेल. मग या ठिकाणी तुम्हाला सांगतोय जे जे प्रश्न मी हायलाईट करून देतोय ते प्रश्न हायलाईट घ्यायचे आहे. त्याच्यामध्ये बघा हा 1 नंबरचा जो प्रश्न आहे हा 1 नंबरचा प्रश्न तुम्हाला करून घ्या. मग त्यानंतर आपण पुढे जाऊया. पुढे गेल्यानंतर या ठिकाणी याच्यामध्ये जे काही फर्स्ट नंबरचा क्वेश्चन आहे हा फर्स्ट नंबरचा क्वेश्चन करा. त्यानंतर या ठिकाणी आता याच्यामध्ये काय येणार आहे की फर्स्ट नंबरचा केल्यानंतर आता याच्यामध्ये तुम्हाला सेकंड नंबरचा जर आला तर थर्ड नंबरचा येणार नाही, आणि थर्ड नंबरचा आला तर सेकंड नंबरचा येणार नाही. पण या दोन्हीपैकी तुम्हाला करून ठेवायचे आहे, याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. पुढे जाऊया आपण की या ठिकाणी आता जो काही पुढचा प्रॅक्टिस सेट आहे त्या प्रॅक्टिस सेटमध्ये काय आहे की हे जे काही 3-4 टाईपचे प्रश्न आहे हे सारखे प्रश्न आहे, तर याला तुम्हाला त्या ठिकाणी अभ्यास करायचा. याच्यापैकी एक प्रश्न 100% येणार आहे आणि तो तुम्हाला करायचाच आहे. तर पुढे जाऊया आणखी. मग आता पुढे सर्कलमध्ये आता या ठिकाणी याच्यामधला कोणता प्रश्न येऊ शकतो बघा. हा एक सोडवलेला प्रश्न आहे. आता तुम्ही माझ्या सोडवलेला हो येऊ शकतो, अडचण नाही, कारण की येतोच तो. मग या ठिकाणी हा एक सोडवलेला प्रश्न जो आहे याला हायलाईट करून ठेवायचं आहे. त्यानंतर आणखी कोणता प्रॅक्टिस सेटकडे वळतो या. मग प्रॅक्टिस सेटकडे पहिला प्रश्न त्या ठिकाणी हायलाईट करा, याला पण त्या ठिकाणी तुमच्या याच्यामध्ये घ्यायचं आहे. त्यानंतर दुसरा जो आहे तर पहिला प्रश्न घ्या आणि त्यानंतर या थर्ड नंबरचा एक प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला ठेवायचा आहे, तो एक संभाव्यता त्याची आहे. आणि हे 100% येतील असं नाही, पण याच्यातलं काम त्या दिवशी मी जो काही पार्ट 1चा पेपर दिला म्हणजेच 30 मार्काचं 30 ते 35 मार्काचं आलेलं होतं. आजही तसंच तुम्हाला देतोय, तेवढंच आजही त्या ठिकाणी तुमच्या पेपरला येणार आहे. आणि याचा तुम्हाला अभ्यास घरी तुम्ही केलं पाहिजे. आता इन्स्क्राईब सर्कल असेल, त्यानंतर आता इथं बघा ही ॲक्टिव्हिटी आहे, ही जी ॲक्टिव्हिटी आहे या ॲक्टिव्हिटीला तुम्हाला त्या ठिकाणी करायचं आहे. ही ॲक्टिव्हिटी 100% तुम्हाला येईल. त्यानंतर
आणखी पुढे जाऊया. मग पुढे गेल्यानंतर हा जो प्रश्न आहे या टाईपचा प्रश्न येणार. मग या टाईपचा येणार म्हणजेच हा प्रश्न महत्त्वाचा आहे. मग पुढे आणखी जसं जसं पुढे जायचं आहे तसं तसं ज्या ॲक्टिव्हिटी कोणतीच सोडू नका बाळांनो. ज्या ॲक्टिव्हिटी आहे ना, म्हणजे ॲक्टिव्हिटी ना, तर टोटल ॲक्टिव्हिटी तुम्हाला जास्तीत जास्त 4 ते 5 शब्द तिथं लिहावे लागतात आणि ते समजून घेणं काही अवघड नाही. त्यामुळे ॲक्टिव्हिटी सगळ्या लक्षात ठेवायच्या आहे. मग जसं आपण पुढे जाऊया आणखी. मग पुढे गेल्यानंतर जो काही याच्यामध्ये 3.4 जो आहे, या 3.4मध्ये आपल्याला हा 1 नंबरचा प्रश्न आहे. याला एक अंडरलाईन करून ठेवा. त्यानंतर दुसरा जो प्रश्न असेल तो दुसरा प्रश्न म्हणजे 3 नंबरचा प्रश्न हा एक आहे आणि 5 नंबरचा प्रश्न हा एक आहे. मग याला तुम्ही हायलाईट करायचं, याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. तसंच पुढे गेल्यानंतर आता पुढचा जो काही प्रॅक्टिस सेट आहे तर त्या प्रॅक्टिस सेटमध्ये आणखी काय आपण बघूया. आता यामध्ये बघा सॉल्व इक्वेशन तुम्हाला दिलेले, तर ह्या टाईपचं इक्वेशन 1 या टाईपचा प्रश्न येऊ शकतो कारण की टँजंट सेगमेंट थेरम आहे, त्यामुळे तो येऊ शकतो. पुढे जर गेलो आपण प्रॅक्टिस सेटमध्ये तुम्हाला सांगतो कोणते प्रश्न या ठिकाणी पॉसिबल असतील. याच्यामध्ये 2 नंबरचा प्रश्न घ्या बाळांनो, तो एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि हा 5 नंबरचा जो प्रश्न आहे हा प्रूव्ह दॅटला येऊ शकतो. आणखी कोणते प्रश्न असेल तेही सांगतो मी. प्रॉब्लेम सेटमधलेही बघा. तर आता प्रॉब्लेम सेटमधले ऑब्जेक्टिव्ह तर तुम्हाला सगळ्यांना लिहायचेच सांगितले मी. ते ऑब्जेक्टिव्ह त्या ठिकाणी तुम्हाला करूनच घ्यायचे आहे. आणि आता हा जो प्रश्न या टाईपचे प्रश्न मी तुम्हाला सांगितले, हे प्रश्न थोडेसे हायलाईट करून घ्या. जो मी प्रश्न हायलाईट करून देतोय तो प्रश्न हायलाईट तुमच्याकडे ठेवा. व्हिडिओ स्टॉप करून कोणता प्रश्न आहे ते बघून घ्या. तसंच या ठिकाणी ही जी ॲक्टिव्हिटी आहे बाळांनो, ही एक ॲक्टिव्हिटी जी प्रूव्ह दॅटची दिली ती पण तुम्हाला करायची आहे. म्हणजे त्या ठिकाणी प्रॉब्लेम सेटमधले येऊ शकतात. जसे की मॅथ पार्ट 1ला आले त्याच पद्धतीने प्रॉब्लेम सेटला सुद्धा येऊ शकतात. या ठिकाणी ही एक 17 नंबरची ॲक्टिव्हिटी, हिला आपण हायलाईट करून घ्या. अशा पद्धतीने आपण सर्कल जो लेसन आहे, सर्कल लेसनमध्ये आपण बघतोय. मग आता त्याच्यानंतर सगळ्यात सोपा लेसन आहे जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन, बरोबर आहे की नाही? सगळ्यांना आवडता लेसन आहे. आता जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शनमध्ये काय झालेलं आहे की एकदम सोपे प्रश्न आहे. 2च प्रॅक्टिस सेट या ठिकाणी आपल्याला आहे, 4.1 आणि 4.2. तर बघा 4.1 मध्ये, आता 4.1 मध्ये तुम्हाला हे 2-3 प्रश्न सेम पद्धतीचे आणि चौथा वेगळा आहे. मग तुम्हाला काय करायचं आहे की या चौथ्याचा अभ्यास करा आणि या तिन्हीपैकी एकाचा अभ्यास करा, म्हणजे तुमचा पूर्ण प्रॅक्टिस सेट होणार आहे. मग आता हा झाल्यानंतर प्रॅक्टिस सेट 2मध्ये बघा. मग प्रॅक्टिस सेट 2मध्ये ज्यावेळेस जाशाल तुम्ही, तर प्रॅक्टिस सेट 2मध्ये काय होणार आहे की हे जे काही तुम्ही सर्कल जर व्यवस्थित शिकले असेल तर याच्यामधला कोणताही प्रश्न तुम्ही सोडवू शकता. आणि जर सर्कलचा तो त्या टाईपचा प्रश्न आला तर हा प्रश्न येणार नाही. आणि हे जर आले तर सर्कलमधले टँजंट ड्रॉ करा किंवा सेकंड ड्रॉ करा, हे येणार नाही. तर पुढे जाऊया आपण आता कोऑर्डिनेट जॉमेट्री. आता कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये मी एकच सांगू बाळांनो, कोणताही जरी प्रश्न आला तर तुम्हाला एकच काम करायचं आहे. डिस्टन्स फॉर्म्युला तुमचा पाठ पाहिजे, सेक्शन फॉर्म्युला पाठ पाहिजे, स्लोप ऑफ लाईन पाठ पाहिजे, मिड लाईन फॉर्म्युला पाठ पाहिजे, त्याच्यानंतर कॉलिनियर फॉर्म्युला पाठ पाहिजे. हे जर पाठ असले तर तुम्ही कोणताही प्रश्न सोडवू शकता. तर मग त्या ठिकाणी तुम्ही काय करा की अगोदर जे असेल ते त्याचे फॉर्म्युले पाठ करा, कारण की फॉर्म्युल्याशिवाय गणित सोडवता येणार नाही. आता या ठिकाणी जो काही प्रॅक्टिस सेट 5.1 आहे, हे सगळ्या सेम टाईपचे, याच्यातला कोणता येऊ शकतो सेम टाईपचे. जर हा आला तर हा येणार नाही, पण मग याच्यातला आता येणार कोणता? डिस्टन्स फॉर्म्युल्यापैकी एखादा प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर या ठिकाणी हा व्हेरीफायचा येऊ शकतो आणि कॉलिनियरचा एखादा येऊ शकतो. आता आपण पुढे जाऊया. पुढे गेल्यानंतर प्रॅक्टिस सेट 5.2 कडे वळूया. आता प्रॅक्टिस सेट 5.2 मिड पॉईंट फॉर्म्युल्याने आपल्याला त्याला सोडवायचं आहे. बघा मग आता मिड पॉईंट फॉर्म्युला काय सांगतो तो मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार आहे. एकदम सोपा आहे प्रॅक्टिस सेट 5.2 पण. आता 5.2 मध्ये या ठिकाणी हे जे काही रेशो आहे, तुम्हाला रेशो दिलेला आहे आणि त्या ठिकाणी समजा ए आणि बी शोधायचं आहे किंवा एखादा त्यातला मिड पॉईंट शोधायचा आहे, तो तुम्ही त्या ठिकाणी शोधू शकता. त्यानंतर 2 नंबरचा प्रश्न दिला. 2 नंबर नंतर त्या ठिकाणी हा एक प्रश्न घ्या बाळांनो 5 नंबरचा, आणि 6 नंबरचा प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचा आहे. आता 7 नंबरचे जे असेल तर त्या ठिकाणी प्रूव्ह दॅटला 7 नंबरच्यातला तो एखादा येऊ शकतो, त्याची ही पॉसिबिलिटी आहे. पुढे जाऊया आपण. आणखी कोणता प्रश्न इथं महत्त्वाचा आहे बघा. हा 12 नंबरचा प्रश्न एक घ्या.
12 नंबरच्या नंतर 9 नंबरचा प्रश्न आणि 8 नंबरचा प्रश्न हे त्या ठिकाणी हायलाईट करायचे. आणि पुढे जाऊया आपण आता कोऑर्डिनेट जॉमेट्री नंतर जो काही आपला लेसन आहे 5.3 आपला राहिलेला आहे. 5.3 मध्ये बघा हा प्रश्न खूप सोपा आहे, कारण की तिन्ही करून घ्या, त्याची काहीच अडचण नाही. त्यानंतर स्लोप ऑफ लाईन जी असेल, स्लोप ऑफ लाईन या दोन मधला जो काही प्रश्न क्रमांक 2 आहे, या प्रश्न क्रमांक 2 मधला एखादा येऊ शकतो. त्यानंतर कॉलिनियरचे पण तुम्हाला या 6 मधून एखादा करा, पण त्याच्यामधले 6 मधून फिक्स येण्यासारखा कोणता आहे तरी बघा, एक 4 नंबरचा करा आणि जो काही 3 नंबरचा आणि 1 नंबरचा तुम्ही करायचा आहे. पुढे आपण जाऊया आता 4, 5 आणि याच्यामध्ये बघा हा जो काही 3 प्रश्न आहे, हे 3 प्रश्न महत्त्वाचे आहे, ते त्या ठिकाणी तुम्ही अभ्यासायचे आहे. त्यानंतर प्रॉब्लेम सेट. आता प्रॉब्लेम सेटमधले पण या टाईपचे प्रश्न आहे, त्याच्यामुळे तुम्ही ते जर परफेक्टली केले तर प्रॉब्लेम सेटमधले प्रश्न तुम्ही सोडू शकता. आता ट्रिग्नोमेट्रीमध्ये सगळ्या आयडेंटिटीज पाठ करून घ्या बाळांनो, जेवढ्या आयडेंटिटीज असेल. मग आता समजा साईन थिटा स्क्वेअर प्लस साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 येतो, मग तो सर्व पाठ करा. मग या ठिकाणी ह्या ज्या ॲक्टिव्हिटी आहे ते येऊ शकता एका मार्काला. मग आता या ठिकाणी पुढे जाऊया आपण. ह्या ज्या आयडेंटिटीज आहे ह्या आयडेंटिटीज पाठ करा, कारण की याचा फायदा तुम्हाला होणार आहे. प्रूव्ह दॅट ज्यावेळेस तुम्ही सोडवणार आहे, हा जो तक्ता आहे, हा तक्ता ज्याला त्या ठिकाणी पाठ करता आला तर त्याने पाठ करा. ज्याला त्याच्या हे भेटल्या तक्ता पाठ करता नाही आला, पण त्याला जर भेटलं की त्याच्या शॉर्ट ट्रिक आहे त्या जर भेटल्या तर त्याने पाठ करा, पण त्या ठिकाणी तो पण महत्त्वाचा आहे. पुढे जाऊया आपण. प्रॅक्टिस सेटके वळतो मी. आता प्रॅक्टिस सेटके वळतो म्हटल्यानंतर त्यातला पहिला प्रश्न प्रॅक्टिस सेटमध्ये काय 6.1 मधला हा पहिला प्रश्न राहू द्या. 5वा प्रश्न तुमच्याकडे राहू द्या. हे करा तुम्ही त्या ठिकाणी. त्यानंतर जो काही असेल, आता ज्यावेळेस प्रूव्ह दॅट चालू होतं तर प्रूव्ह दॅटमध्ये या ठिकाणी 9 नंबरचा प्रश्न घ्यायचा आहे बाळांनो. त्यानंतर या ठिकाणी जो काही 3 नंबरचा प्रश्न घ्यायचा आहे आणि 7 नंबरचा प्रश्न तुम्ही घ्यायचा आहे. मग पुढे जाऊया आपण. या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 6.2 सगळा आपल्याला या ठिकाणी काय दिलेले आहे, वर्ड्स प्रॉब्लेम दिलेले. तर वर्ड्स प्रॉब्लेममध्ये कोणते पॉसिबल आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. बघा या ठिकाणी पहिला घ्या एक. मी तुम्हाला कालही त्या पार्ट 1च्या मध्ये सांगितलं होतं की काय द नंबर इज कोणता प्रश्न होता बघा, की द सम ऑफ नंबर इज 19 असा काहीतरी प्रश्न होतो. 100% आला होता बाळांनो. तसे हेही प्रश्न आहे. हा काईटचा एक प्रश्न घ्यायचा आहे आणि या ठिकाणी हा बिल्डिंगचा प्रश्न तुम्ही घ्यायचा आहे 3 नंबरचा, म्हणजे 1 नंबर, 3 नंबर आणि 6 नंबर. त्यानंतर आपला जो काही लेसन आहे तो पुढचा मेन्झुरेशन नावाचा लेसन. या ठिकाणी सगळ्या जे काही हे आहे, हे जर तुम्ही एवढं पाठ केलं तर तुम्हाला कोणताही प्रश्न सोडवता येतो. फक्त एवढं पाठ करा की फॉर्म्युले कोणते काय असेल. तुम्हाला एकतर व्हॅल्यूम शोधायला सांगितलं असेल, टोटल सरफेस असेल किंवा लॅटरल सरफेस असेल, त्याच्यामुळे एकदम सोपं आहे. मग जसं जसं पुढं गेलं तुम्ही तर त्या ठिकाणी प्रॅक्टिस सेट जो काही 7.1 आहे, या 7.1 मध्ये या ठिकाणी पहिला, दुसरा, त्यानंतर 6वा हे प्रश्न महत्त्वाचे आहे. कोणकोणता सांगितलं बाळांनो मी, पहिला, दुसरा आणि 6वा प्रश्न करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी हा 10 नंबरचा 9 नंबरचा प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी करायचा आहे. आता पुढे जाऊया आपण प्रॅक्टिस सेट 7.2 कडे. आता इथं तुम्ही जर याचा एवढं पाठ केलं, काय हे जर पाठ केलं तुम्हाला तर गरजच नाही. म्हणजे काय की याचे फॉर्म्युले, कर्व एरिया काय आहे, टोटल सरफेस एरिया काय आहे, व्हॅल्यूम काय आहे, हे जर पाठ केलं तर तुम्हाला अडचण येणार नाही. पण तरी पण त्या ठिकाणी महत्त्वाचे प्रश्न जे आहे ते महत्त्वाचे प्रश्न सांगतो. तिसरा प्रश्न घ्या याच्यामध्ये. तिसरा प्रश्न कारण की ॲक्टिव्हिटीचा आहे तो महत्त्वाचा आहे. आता ही एक कंप्लीट द ॲक्टिव्हिटी, ही एक ॲक्टिव्हिटी घ्यायची बाळांनो, कारण की ही ॲक्टिव्हिटी महत्त्वाची आहे. मग या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला हा प्रश्न ॲक्टिव्हिटी येऊ शकते. पुढे आपण जाऊया. तसंच पुढे गेल्यानंतर या ठिकाणी याच्यामध्ये येण्यासारखे प्रश्न जे आहे, ही ॲक्टिव्हिटी एक आहे. मी सांगितलं तुम्हाला ॲक्टिव्हिटी कोणतीच सोडू नका, सगळ्या ॲक्टिव्हिटीचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आणि ॲक्टिव्हिटी टाईप आपले 2 प्रश्न असतात, तर ते दोन्ही प्रश्न तुम्हाला 10 किती आय थिंक 10-12 मार्क तुम्हाला भेटतात त्या ॲक्टिव्हिटीचे, तर ते तुम्हाला परफेक्टली करायचे आहे. आता याच्यामध्ये बघा बाळांनो, कोणता प्रश्न तुम्हाला येऊ शकतो की 3 नंबरचा प्रश्न घ्या. 3 नंबरचा जो प्रश्न आहे तो घ्या. त्याच्यानंतर या ठिकाणी हा 6 नंबरचा क्वेश्चन जो आहे तो 6 नंबरचा क्वेश्चन त्या ठिकाणी प्रिपेअर तुम्ही करायचा आहे. आणि याच्यामध्ये हा एक प्रश्न महत्त्वाचा आहे, याला पण प्रिपेअर करा.
आणि जो काही 12th नंबरचा प्रश्न आहे ह्यो फिरून येऊ शकतो, काय याला थोडंसं चेंज होऊन तो येऊ शकतो. तर त्याच्यामुळे 12 नंबरच्या टाईपचा प्रश्न तुम्हाला करायचा आहे. आणि हा 13चा एक बघा, 12 किंवा 13 दोन्हीतून एक तुम्हाला येऊ शकतो. त्याच्यामुळे ते 12 आणि 13 ही महत्त्वाची ठेवा. पुढे जाऊया आपण. आता जो काही प्रॅक्टिस सेट 7.4 आहे, या 7.4 मध्ये या ठिकाणी पहिला प्रश्न नाही पण सेकंडचा प्रश्न त्या ठिकाणी थोडा आहे महत्त्वाचा, तो घ्या. नंतर आपल्याला जो काही या ठिकाणी 5th नंबरचा प्रश्न असेल तो घ्या. अशा पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे बाळांनो. आणि पेपरला सामोरे जायचं आहे तर व्यवस्थितरित्या या ठिकाणी मी दिलेले प्रश्न परत परत व्हिडिओ बघा आणि त्या ठिकाणी वाचून घ्या. हे प्रश्न तुम्हाला परीक्षेला येऊ शकतात. धन्यवाद.